तर आपण इथं 3 दिवस गहू भिजत घातले होते. तर या गव्हाचे आपण पापडेही करू शकतो आणि कुरड्यासुद्धा करू शकतो. तर आता आज 3रा दिवस आहे. तर 3ऱ्या दिवशी हे जे गहू आहेत एकदम असे चिकट झालेले आहेत पहा. तुम्हाला दाखवते मी. हे पहा, यामधून जो चिक आहे असा दिसतोय आपल्याला, चिक निघतोय पूर्ण. असं दाबलं, थोडंसं जरी दाबलं याला तरी पूर्ण चिक निघतोय. तर आता आपण याला वाटून घेणार आहेत मिक्सरच्या मोठ्या भांड्याला वाटून घ्यायचे. आणि वाटल्यानंतर याला आपण दिवसभराच्या, आता समजा तरी ते आपण गव्हाचं जे भिजवलेले गहू होते ते पूर्ण वाटून घेतलेत आणि यामध्ये असं डब्बा भरून पाणी घातलेलं आहे, ज्याच्यामुळे पूर्ण जे चिक असतो तो खाली राहतो आणि वरचं पाणी वर राहतं. त्याच्यानंतर आपण सकाळी पावणार त्याला, म्हणजे 15 तासासाठी ठेवायचं आहे आपल्याला. हा जो कोंडा आहे आणि निघालेला, हा आपण गाईंना देऊ शकतो बाहेर, किंवा आपण याची अजून एक वेगळी रेसिपी आहे पापड्यांची, त्या भातोड्याची वगैरे, ती काय मी करणार नाही आता. आणि तर आपण जवळजवळ 2 किलो गहू भिजू घातले. सकाळी आपण पाहूयात. पाणी याचं काढून आपल्याला या चिकाच्या कुरड्या करून घ्यायच्या, किंवा आपण याचे पापडही गव्हाचे करू शकतो. पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला. खाली चिक असतो, त्या चिकाचे आपल्याला कुरड्या करून घेण्यासाठी तर हे पाणी यामध्ये ओतून घेणार आहोत. पाणी ओतून घेऊन जे बुडाला चिक राहतो त्याच्या कुरड्या बनवायच्या. तेलामध्ये थोडासा चिक राहिलेला आहे आणि डब्यामध्ये थोडं जास्त टाकलं होतं. डब्यात काही चिक राहिलेलं बघू आपण. असं जे पाणी काढलेलं आहे पातेल्यातलं, तसं त्या डब्यातलं सुद्धा पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे पाणी आपण फेकून देणार आहोत. तर इथं आपण हा चिक अशा प्रकारे काढून घेतलेला आहे डब्यामध्ये. तर आता हे मोजून घ्यायचं आपल्याला, मिक्स करून याला मोजून घ्यायचे. जितकं आपला चिक असेल तेवढं पाणी घेऊन आपल्याला इथं तयार करायचं. याचा चिक शिजवून तयार करायचा आहे, कच्चा चिक आहे हा. आणि मोजून घ्यायचे. समजा आपला 6 ग्लास असेल तर 6 ते 7 ग्लास पाणी घ्यायचं आपल्याला. थोडं 1 ग्लास जास्त असलं तरी चालते, शिजण्यामध्ये जाते. आणि आपल्याला याचा शिजलेला चिक तयार करून घ्यायचा आहे.